असणारा भगवान परमात्मा डोक्यावरती घेतला. एकदा देवाला स्पर्श केला की सगळी बंधनं तुटतात. विठ्ठल विठ्ठल वसुदेवजी बाहेर पडतात. पावसाने सुद्धा थोडं आखडत घेतलं. हळूहळू यमुनेच्या नदीजवळ वसुदेव येतात. ही यमुना कोण आहे महाराज? पूर्वी गोलोक धामामध्ये भगवंताच्या दोन पत्न्या होत्या. एकीचं नाव राधा आहे आणि दुसरीचं नाव विरजा आहे. एकदा भगवान परमात्मा श्रीधाम्याला बाहेर बसवलं त्यांचा सेवक आणि विरजेबरोबर विहार करत होते गोलोक धामात. सांगितलं श्रीधाम्याला आत कोणाला प्रवेश द्यायचा नाही. तेवढ्यात राधा येते. श्रीधाम्या आडवतो, हो आज जायचं नाही, मला सोडायला सांगितलं नाही आणि तुम्हाला ओळखलं नाही काय? म्हणलं तुम्हाला जरी ओळखलं असलं तरी पण मला काम आहे ना, माझ्या गाड्याला सांगितलं ते करणं. ती काय केली, आज जाऊन द्यायला शाप दिला त्या राधेने त्याला. तो शतचुंड नावाचा राक्षस पृथ्वी तळावरती आला. त्यानेही राधेला शाप दिला. चा म्हणला 100 वर्ष तुला वियोग होईल आणि तू सरिता होशील. 100 वर्षाचा वियोग राधेला झाला. विरजा ही तिची समतच आहे. विरजे तुझ्यामुळं मला माझा पती दुरावला, मग तुझा बी पती माझा बी, पण तुला सरिता होऊन मृत्यूलोकामध्ये जावं लागल. ती विरजा नावाची नदी, ती असणारी धर्मपत्नी भगवंताची सरिता होऊन अखंड वाहत होते त्याचे चिंतन करत. आणि तीच असणारी सरिता म्हणजे आमची यमुना. ही भगवंताची पत्नी आहे. पतीच्या चरणाची वाट बघते. हा लहान होऊन आलेला पती तिने ओळखला. एवढी बुद्धी लागते पती ओळखण्याची, माणसातला माणूस ओळखण्याची. वसुदेवाच्या गळ्यापर्यंत पाणी लागलं आणि मग भगवंताने विचार केला, जाऊ द्यायला दर्शन देऊ म्हणून अंगठा त्या ठिकाणी पाय सोडला गेला. अंगठ्याचा चरणाचा स्पर्श केला. तिला चरणाच्या दर्शनाची गरज होती. आज आपल्या हिंदू धर्मामध्ये कशाचं दर्शन आहे? चरणाचं आहे. पांडुरंग परमात्म्याच्या चरणाचं आहे. हो, चरणाला एवढं महत्व आहे. रामाच्या चरण स्पर्शेनेच अहिल्याचा उद्धार झाला. रामाच्या चरण स्पर्शेचे धूळ त्या असणाऱ्या शिळेवर पडले. 7,000 वर्षाची ती शिळा गौतम ऋषीची पत्नी शाप देवता. रामाच्या चरणाचा स्पर्श झाला धुळीचा की दुभंग पावली ती शिळा. कडकड कडकड असा अप्रतिम सौंदर्य असं अहिलेचं प्रगट झालं. राघवा चरण तुझे लागले, आज मी शापमुक्त झाले. राघवा चरण तुझे लागले. अहिल्या मला चरणाबद्दल बोलायचं. चरणाचा स्पर्श झाला आणि दुभंगली नदी तृप्त झाली. पतीच्या चरणाचं दर्शन घेतलं. गोकुळामध्ये प्रवेश केला. वसुदेवाने तुम्हाला सर्व कथा माहिती. तिथं भगवान परमात्म्याला ठेवलं आणि तिथून एक असणारी मुलगी घेतली. पुन्हा मार्ग दिला यमुनेने. पुन्हा वसुदेव कुठं येतात? मथुरेमध्ये येतात. आल्याबरोबर काय होतंय? हो, माया रडू लागली. तो आम्हाला या मायेनेच खेळवलंय. साधू संत नाही, तुका म्हणे माया होय दासी लागे माया. संतांच्या पायाची दाशी माया होती. ती माया रडू लागली. जागे झाले सर्व द्वारपाल. कंसाला बातमी की कंस राजा आला. प्रवेश केला. देवकीच्या हातातली मुलगी घेतली आणि फिरवू लागला. गर 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 गर. आता मायेला फिरवत असताना त्या मायेने किती जणांना फिरवले. विश्वामित्रासारखा ऋषी नाडी लागेली. इंद्र पडली भगीन, चंद्र झाला काळा. किती विप्रमाणे आपली काय गती. विठाला 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 विठाला. आणि मग ती निसटली. तुझा लागिवादी
कंसामध्ये सुटून गेली ती सापडत नाही कोणाला माया भल्या भल्यांना या जगाला खेळवणारी माया आहे माया विघ्ने ब्रह्मदाखिनी किंवा येरती माहिती अनेक प्रमाण आहे मायेने तर आकाशवाणी दिली कंस घाबरू लागला इकडं एक बाजूला दुःख आहे तर दुसऱ्या बाजूला आनंद आहे हो कसा आनंद आहे प्रवेश गोकुळामध्ये झाला जोपर्यंत तो तिथं होता तोपर्यंत दुःख नाही तिथली जागा सोडली मग त्वरित विघ्न येऊ लागले टिटवटी टिटवी करू लागल्या चिंता वाढू लागली हो आणि या ठिकाणची चिंता दूर झाली चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भितरी केला देवे स्मरण इतकं प्रगल्भ झाले या भूमीमध्ये विघ्न सुद्धा येणार नाही कारण हो येम धर्म सांगे दोता तुम्हालाही तिथे सत्ता जेत होय हरी कथा सदा घोषनामाचा एवढं नामस्मरणाचं महत्व आहे गोकुळामध्ये सुख वाढू लागलं मथुरेमध्ये दुःख आहे राजाचं उत्तर जेवण कमी झालं आमच्या वारकऱ्यांनी गेल्या 7 दिवसापासून भोजन वाढवले ती सारी टवटवी सफरचंदासारखे वारकरी दिसतात हा त्याच्यामुळे रक्तदान शिबिर दरवर्षी येते त्यांना माहिती नामस्मरणाचं भोजन आहे म्हणून बिचारे गेले वर्ष आलते तिथल्या तरुणांनी खूप असं रक्तदान केलं रक्तदान अन्नदान ज्ञानदान अर्थदान यातलं नेमकं तुम्हाला कोणतं आवडतं बरं नक्की बघा कंट्रोल महाराज तुम्हाला ज्ञानदान शिवडे बाबा तुम्हाला गुलाबजाम तुम्ही वरून सांगताय सगळे खरं खोटं आबा मी जेवढी दानं सांगितली त्यात हे फक्त शुल्लक आवडणारी दान आहेत अन्नदान ज्ञानदान रक्तदान खरं काय आवडतं सुंदर आहे कंसाची तब्येत खालवू लागली आणि गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने प्रवेश केला तो नंदाच्या घरी यशोदेकडेच का बरं हा गेला दुसरी काय ठिकाणं नव्हती का बरं गोकुळात का दुसरी माणसं नाहीत का हा ऐका गोड आहे
आनंदादी ददाती नंद. नंद राजा हा भाव आहे, यशोदा ही भक्ती. विश्वास आणि श्रद्धेच्या घरी जरी जन्म घेतला असला तरी देव भावाशिवाय भक्तीशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला. विश्वास आणि श्रद्धेच्या घरी प्रगट झाला आणि त्यांना सांगितलं मला कुठं पोहोच करा जिथं भाव आहे, जिथं भक्ती. नंद राजा हा भाव आहे आणि यशोदा ही भक्ती आहे. हो, देव कुठेही थांबत नाही, संत कुठेही थांबत नाही. जिथं भाव आहे, श्रद्धा आहे, जिथं भक्ती आहे, हो तिथं देवाने प्रवेश केला म्हणजे त्या गोकुळात. हो, आणि तो हळूहळू हळूहळू वाढू लागला. हो, आनंद झाला एकीकडे, दुःख तर दुसरीकडे आनंद. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. रोहिणीच्या पोटी बलराम आणि यशोदेचा कृष्ण. गोकुळामध्ये आनंद आहे. बाळकृष्ण होऊन आला आनंदा घरी म्हणून सर्व जणांना आनंद, सर्व जणांना. आणि त्या काळची पद्धत होती माऊल्यांनो. हो, मुलगा झाला की बस गावातल्या महिलांनी पाण्याची हंडी भरायची आणि ज्या वाड्यामध्ये मुलगा धरायच्या माऊलीच्या त्या घरी जाऊन पाणी अंगणामध्ये वतायचं. त्याला काय म्हणायचं? हेल. हेल म्हणजे काय वैरणीचं नाही. हा, सुईनीची गडबड झाली, दासी जणी हेल घाली. आमची जनाबाई बी तिथं उपस्थित होती. हो, ती उपस्थित नसते तर तिने काय शिव दिली असत्या काय? पुण्यवंत पाताळ लोके नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला. पूर्वीच्या काळी हेल घालायचं, आनंद उत्सव साजरा करायचे, गुढिया तोरणे उभारायचे. राजा दशरथाला मुलगा झाला, फोडली धनाची भांडारे, मुक्त केली धान्य कोठारे, माग त्याचा दुकाळ सरे, घरोघरी आनंद. अहो, इच्छा असेल तितकं धर. नंदराजाने मुक्त केले कोठारी. मुलगा जन्माला, मुलगा जन्म. हो, यशोदा आणि नंदराजा हवेमध्ये हरवून गेले. सर्वांना अति आनंद. कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये, गोकुळवासी